नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार राकेश बापटचे फॅन्स. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, माझा भाऊ राकेश बिग बॉस मराठी सीझन 6च्या हाऊसमध्ये सध्या आहे. गेल्या काही दिवसात जे घडलंय ते अतिशय टोटली अनएक्सेप्टेबल आहे. ब्रीच ऑफ लीगल रूल्स आहे. त्याचा निषेध आम्ही अतिशय डिसेंटली नोंदवलेला आहे पुराव्यांसकट. आजच मी आता जिममधनं आले. मी सोशल मीडिया बघत होते तेव्हा लक्षात आले की विशाल कोटियांची PR टीम काही व्हिडिओज आता बनवण्यात बिझी झाली आहे आणि ते शेअर करते. 2 गोष्टी मला त्यांना सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, पर्सनल लाईफबद्दल स्वतः बोलणं, शेअर करणं हे प्रत्येक कॉन्टेस्टंटनी कुठल्या ना कुठल्या पॉइंटवरती केलेलं आहे. ती गोष्ट रिस्पेक्टफुली स्वतःच्या लाईफबद्दल, लाईफ एक्सपिरियन्सेसबद्दल बोलणं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी पर्सनल लाईफमधल्या काही इन्सिडेन्सेस वरती डिसरिस्पेक्टफुली बोलणं, ह्या 2 गोष्टींमध्ये ना खूप मोठा फरक आहे. आणि हे बिग बॉसचं बेसिक टर्म्स आहेत की तुम्ही फक्त गेम पुरता बोला. गेम पुरता बोला. तुम्ही नाही आवडत ते कोणी कंटेस्टंट वोट आउट करा, काय जे असेल ते, पण त्या गेम पुरता. गेमच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तींची नावं, स्वतःबद्दल तुम्ही बोलू शकता पण इतरांबद्दल तुम्ही बोलणं अलाउड नाहीये आणि हे ऍब्सोल्युटली व्हायोलेशन आहे. ते बोलून सुद्धा नंतर व्हायलन्स तुम्ही प्रोव्होक करणं, अंगावर धावून जाणं, हे तर परत रूलमध्ये बसत नाहीये. सगळं ऑन कॅमेरा आहे. जे ऑन कॅमेरा आहे त्याच्यावरती या एका इश्यूवरती आम्ही बोललेलो आहोत आणि तेवढंच बोललोय कारण राकेश इथे नाहीये टू डिफेंड द पीपल इन हिज लाईफ. तो तिथे करतोच आहे आतमध्ये, पण आता तो बाहेर नसल्यामुळे आम्हाला हे सगळं बोलायला लागतंय. दुसरे काही व्हिडिओज मी असे बघतीये की ज्याच्यामध्ये ही टीमनं बाहेरच्या व्यक्तींना, अजून सुद्धा बाहेरच्या आणि जुन्या काही असोसिएट्सना, प्रोफेशनल, त्यांनाही ह्याच्यामध्ये त्यांचे स्निपेट्स आणि त्यांचे व्हिडिओज वापरतात विदाऊट एनीबडीज कन्सेंट. हे साफ चुकीचं आहे. चूक झालीये तर एक्सेप्ट करा ग्रेसफुली. त्या चुकीला जस्टिफाय करण्यामध्ये आतमध्ये जी चूक झालीये ती सेम चूक तुम्ही करताय. मला एकच सांगायचंय की हाच कंटेंट आम्ही पण बनवू शकतो आणि तो क्लिपिंग्स इतक्या वाईट असू शकतात जे आम्ही पण रिलीज करू शकतो, पण मला नाही वाटत मला ते करायचंय. राकेशला पण ते आवडणार नाही. त्याच्या मागचं कारण आहे की त्याच्यामध्ये इतर स्त्रिया पण इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांच्याबरोबरचा कंटेंट त्यांच्या कन्सेंटच्या शिवाय आम्ही शेअर करू शकत नाही. आम्ही आमच्या व्हॅल्यूजमुळे गप्प आहोत आणि आम्ही फक्त आणि फक्त त्या मुद्द्यावर बोलतोय. मला एवढंच सांगणं आहे आणि खूप डिरेक्ट सांगणं आहे, इथून पुढे आम्ही या मुद्द्यावरती बोलणार नाही आहोत. ह्या घाणेरड्या गोष्टी काउंटर करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. जे तिथे घडलंय त्याच्यावरती आम्ही बोललेलो आहोत. हे महाराष्ट्राला माहिती आहे. हे ऑडियन्स सुज्ञ आहे. माझं परत एकदा रितेश देशमुख आणि बिग बॉस शोला आय हॅव टू ब्रिंग दिस टू युअर नोटीस दॅट दिस इज नॉट एक्सेप्टेबल, दिस इज नॉट डन. आणि जे त्याच्या पलीकडे बाहेर चाललेलं आहे ते तर अजिबातच एक्सेप्टेड नाहीये. ट्रोलिंग करा, काहीही करा, आय डोंट केअर, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि ते चुकीचंच राहणार आहे, हे लक्षात राहू द्या.